श्री गजानन भक्ती विजय अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवाय नमः. दत्तात्रेयाय नमो नमः. आता वंदोन गणपतीस तैसे कार्तिक स्वामीस सरस्वती विनाधारिणीस बुद्धी वैभवा कारणे न समजेल अशा उच्च ज्ञानाचे भांडार भरले किती साचे सेवन कराया त्याचे पांगुळाची पडतसे जगन्निवासा पांडुरंगा हे हरिहरा ज्ञानसागरा तुझ्या कृपेचा दे सहारा गजानन गुणावर्णिता त्वा केलिया कृपा मज चढवेल ज्ञान सोपा शिखरी चढोनी शोधता काहीतरी दिसले ते मी माझ्या ज्ञानापरी साधोनिया कृपेपरी राखेल वैभव मर्जी परी विठुराया सत्य हे परमज्ञानाचा नसे गंध त्यात मी मतिमंद कमलामधील तो सुगंध कैसा येईल वाट्याला तरी करोनिया प्रयत्न सहवासे साधता यत्न होईल थोडा तरी मान्य साधण्या वाटते म्हणून आळवितो गनुदासा एवढी तरी पूर्वी आशा माझी नको पाहू परीक्षा माथा चरणी ठेवितो जो आला शरण त्यासी तारी नारायण गात सांगे कया धूरत्न त्यावरी विश्वास माझा रे ज्ञानामृताचा एक बुंद जीवना आणील माझ्या रंग त्यात गुरुकृपेचा सुगंध दाखवेल ऐसे वाटते तरी आलो मी शरण गुरुकृपे व्हावे पांघरून सर्व होत कुशंकेचे निवारण या बाळाचे करावे ते असो त्या शेगावात खंडू पाटील तो बलवंत त्याचा अधिकार सांप्रत श्रेष्ठी पावे सर्वदा देशमुख आणि पाटील असे दोन थड निर्मित तेढी तेथ सर्वत्र ठिकठिकाणी वाढली जेथे कारभारी दोन जेथे शहाणे दोन जेथे मंत्री संत्री असती दोन तेथे वैरत्व निश्चित हो ऐसेच त्या शेगावात पाटील आणि देशमुखात वादविवाद नित्य होत कारण शुल्लक असले तरी कुकाजी होता स्वर्गवासी एकटा आता खंडू शेगावासी फावले ते देशमुखांसी कुरापती पायी हो आडे फिरता घर फिरे खांब घसरता नाट फिरे दैव नसता हीन खरे दिसती जयी सर्वत्र तैसे झाले खंडू पाटलाचे कुकाजी जाता वैभवाचे तापटते स्वभावाचे विचित्र वर्तू लागले कमी अधिक कोणाचे सहन होई बोलणे ते चिडचिड करी नित्य कामी ते खंडू पाटील शेगावी एकदा ऐसी मात घडली कामगारासी बाचाबाची झाली अब्रुदारा त्याची चाड भली थोडक्यात वाटते महार होता कामगार त्यासी पाटील म्हणती काम कर चिठ्ठी नेई जिल्ह्यावर साहेबाच्या सहीला हो तो होता देशमुख वळणाचा त्याने इन्कार केला कामाचा हात वळता पाटलाचा मार बसला बेदमत्या महार झाला बेजार 4 दिवस अंथरुणावर हाताची तुटली ती शीर मग काय विचारता देशमुखा वेळ फावली त्यांनी कोर्टात नोंद केली बेडीची पाळी आली पाटलावरी अधिकारे ती कळता मात खंडूजीला तो तिथे घाबरला म्हणे हा कैसा प्रकार घडला न कळे मज देवा धावपळ सर्व केली जिल्हा ठाई काही रदबदली केली परी आशा न त्या वाटली बेडी तोडणी सुटण्याची तो त्यासी आठवीला गजानन धावूनी धरिले चरण म्हणे देवा आलो शरण तारा मजसी गजानना करू नये ते केले देवा आता वाटतो पस्तावा तुम्हा वाचोनी हे देवा वाली न कोणी वाटतो नये जरी करुणा तरी कापी मला या सदना मज नयनी न दावी या यातना ऐसे करी संतराया संत मनी म्हणती अधिकाराची केली सक्ती आता याची जिरली मस्ती आप
या ठाई, भास्कर होता त्या ठाई, म्हणे देवा तारी या भक्ता पायी, शरण तुम्हा गुरुमाई, वाचवे याते हो. याची दया तुझ भास्करा, नवल वाटे न चमत्कारा, तुझ्या बोलात वाटे खरा, मानव धर्म जागला. खंडू नको तू घाबरू, व्यवहार नको असा अधिकरू, जेणे होय हतबल तारू, काय स्वार्थ त्यात रे. आप आपसात यादवी, त्याने पिसाळले कुत्रे होई, अविचारे क्रमता तेवी, ऐसा प्रसंग येतसे. आता तू सावध होई, ऐसे काम कधी न करी, जा शांत रहा घरी, प्रसंग पाहू उद्याचा. खंडू पाटील घरी गेले, महारमणी शांत झाले, देशमुख सर्व विसरले, जणू काहीच न घडले. अधिकाऱ्याने कोर्टात केस दिली फायली प्रत, अर्थ नाही या भांडणात, ऐसा शेरा मारिला. पुढे काहीच नाही घडले, आपसात सर्व शांत झाले, संतांनी ऐसे चक्र फिरविले, कृपे खातर मायेचे. संत काय करू न शकती, नगराचे सगर करीती, सगरावरी नगर वसविती, भगवंत कृपा साधुनी. आता भावे सावधान, पुढे कथा अति महान, ऐकता होती पावन, सर्व अभक्त ते. कृपा सागर बरसला, कोण न करीत स्नानाला, अनायसे तीर्थ गंगा सागराला, जाणे घडे एखाद्या. तैसे पाटील घराण्याचे झाले, सर्व भक्तीत रंगले, गजानना पायी आनंदले, ध्यानी मनी सर्वदा. खंडू पाटील विनविती, स्वामी राहावे घरापती, मान्य करोनी विनंती, गजानन घरी रमले. काही विप्र आले सदनी, मंत्र म्हणती आशीर्वादुनी, रुचा स्वर विरहित पाहुनी, गजानन त्या म्हणती. पलंगी झोपले होते ते उठले, स्वरोच्चार रुचा सहित मंत्र बदले, ते ऐकून विप्र नमले, गजानन पायी हो. उपदेश केला आपुलकीने, दक्षिणा दिली आनंदाने, म्हणती पोट भरे न होणे, करा कल्याण आपुले. काहीतरी म्हणावे, काहीतरी भक्षावे, काहीतरी धरावे, योग्य नोहे विप्र हो. उठता विश्वास तुमच्यावरचा, हाल न पाहावेल कुत्र्याचा, जा करा व्यवहार साचा, कुत्र्या परी बकू नका. संतांची योग्यता कळली, तेथून मान्यता झाली, ज्ञानी संतास भजती, नित्य तेथे येवोनी. संत म्हणती खंडूला, बरे न वाटे या ठायाला, म्हणून निघाले फिरण्याला, ते एका मळ्यात आले. मळा कृष्णाजी पाटलाचा, त्याने पूजिला देवसाचा, ठेविला आदर व्यवस्थेचा, ठिकाण रम्यते केले. 6 टिनाची झोपडी, पुढे उभी शिवशक्ती, मंदिराची जागा नेटकी, पाहता ते आनंदले. त्यांच्या सेवेते एक चाकर, नित्य जवळी तो भास्कर, सांभाळती संता निरंतर, आपुलिया प्राणापलीकडे. प्रतिवर्षी महंताचा मेळा येत होता साचा, नियम होता गावीचा, देत शिरापुरी त्यांना. त्या समयी गोसावी आले, 25 भले, म्हणती शिरापुरी खाण्या पहिले, द्यावे पाटील या समयी. पाटील म्हणती तयांना, आपणा देईल सर्व योगी राणा, ते मळ्यात आहे मागो त्यांना, सर्व काही तेथीचे. आले सर्व मळ्यात, तो तेथे चून भाकरी प्रत, सर्व तान मारित, गोसाव्याने पाहिले, नाईलाजाने खाल्ली चून भाकरी. त्याची जरी होती शिसारी, बोलणे व्यर्थ तरी, म्हणून ते भक्षिले. संध्याकाळी जमले भाविक, गोसाव्यांचे ऐकण्या पांडित्य, कोरडा तो पाषाण ऐसे भाष्य, तो वदला. जो आहे सत्य भक्त, ईश्वरावरी जो आधारित, करता करविता मानी जो भगवंत, तया अग्नी ना जाळे. जो जीवे भावे सेवा करी, दास त्याचा श्रीहरी, संकटी सर्वांतारी, त्याचे सेवक हो आम्ही. आम्ही सांगतो तेची माना, आम्हा प्रति मान द्या. ऐश्वर्य हे भोगताना, विश्वास ठेवा आम्हावरी. भावभक्तीने सेवा करिता, तेथे अग्निराजन होय जाळता, तो होईल तारता, भक्ती अटळती असता.
दरवर्षी आम्ही येतो, पाटील शिरापुरी देतो, पाटील यावेळी बदलतो, ऐसे काते भावे या वेड्या पिशात, त्याने काय पाहिले सत्य, आमचे असता तत्व, का आम्हा झिडकारतो, तरी भाविक भक्त हो, आमची न करील हा बरोबरी हो, नंगा वेडा आणला कोठून हो, आणि पाटील भारावला. नैनम चिंदंती श्लोकावर, भाष्य काय केले एक प्रहर, ब्रह्मा न जाळी अनळ प्रखर, सांगे ओरडोनी, संत मनी विचार करती, हा पका दांभिकमती, याची करावी गती, म्हणजे लोका कळेल ते, तो काय काय सांगतो, सोय काय तैसा वर्ततो, पाहोनी कैसा वागतो, धडा देऊ तैसा त्या, तो पांडित्य दावू लागला, आम्ही विद्वान व्यवहाराला, तारणार्थ भक्तीला गावोगावी जातसो. येथे पाहिला विचित्र प्रकार, जो न पाहिला आजवर, वेडा पिसा बावळा साचार, देवा समान मानोनी, वस्त्र नाही अंगावर, लाज न राखता वेडाचार, वागण्याचा न ज्या विचार, काय साधू मानता, सत्वाची नाही ज्या चाड, तो काय दुजास करील आड, यमराज लावील फास, ऐसी याच्या दर्शने, आम्ही आहो पतित पावन, करू भक्तांचे पालन, धर्माते जागवोन, फिरतो ग्रामी ग्रामी हो, याच्या नादी लागोन, आमचा नाही राखला मान, आमची योग्यता जाण कोणी न ठेविली, आमचे चैतन्य सर्व साक्षी, असो आम्ही ते महान तपस्वी, हे सत्य ईश्वर साक्षी, हमकासे सांगतो, आमच्या पावित्र्यात काय टिकेल हा पासंगात, व्यवहारी पाटील असोन कैसा ठाव दिदला या, आपुलीच करी थोरवी, सांगेन काही हितापायी, नावे ते संतास ठेवी, ते नावडेल कोणाला, ब्रह्मन जाळी अनळ प्रखर, नैनम चिंदंती श्लोकावर, भाष्य पाहिजे ते सोडोन, आत्मस्तुती हा करतो, लोक उठून आले संताप्रत, नमस्कारोनी अवलिया प्रत, म्हणती हा विदेही मूर्तिमंत, पहा काय तेजते, गजानन होते ध्यानस्थ, हाती चिलीम होती नेमस्त, नकळत ठिणगी पडली, तेथ तो पलंग पेटला, भास्कर तो घाबरला, परी काही न बोलला, ज्वाला निघू लागल्या, संत पाहती ते नयने, संताजवळ भास्कर आला, तो संत दावी त्या गोसाव्याला, आना माझ्या सानिध्याला, म्हणजे मी वाचेल हो, धावत गेला भास्कर, गोसावी ओढला सत्वर, आणिला तेथे पलंगासमोर, तो मनी घाबरला, संतास करी दंडवत, क्षमा करा हो म्हणत, मी तो पोटभऱ्या फिरत, काय योग्यता ओळखू मी, आपण खरोखर योगमूर्ती, दिगंबर अवधूत ते येती, पांडुरंग घननीळ श्रीपती, योग्यता ती तुमची हो, मी तो भटक्या पोट भरू, कसा तरी भरे उदरू, काय योग्यता तुमची करू, क्षमा करावी अवलिया, शनोशनी लागे पाया, वाचवा म्हणे देवराया, करुणा येऊ द्या गुरुराया, पदन ताते तारिया, सर्वांनी तो प्रकार पाहिला, गजाननाच्या त्या कृतीला, अधिकार सर्वांशी कळला, खऱ्या खोट्या साधूचा, कशाचा शिरा कशाची पुरी, पळता पळता भुई थोडी, रातोरात पळाला तो ढोंगी, शिष्यासहित श्रोते हो, ऐसे हे ब्रह्मगिरी, कितीतरी आहे ग्रामाभितरी, त्यांच्या नका जाऊ आहारी, हाच उपदेश या माझी, त्यांचा अवेर करू नका, अधिक आहारी जाऊ नका, वाटे घाटे नमस्कार करा, कर्म योग्य ते करता, जळता पलंग नावाला, अग्निराज आले दर्शनाला, ऐसा मान अवलियाला, कलियुगी सत्य तो, म्हणून आज मान्यता, समाधीत ती योग्यता, कराल ती सिद्धता, शुद्ध भावे येतसे, त्याच पलंगी स्वामी बसोन, सर्वांप्रती करीती अवलोकन, आजही दिसती भाव ठेवोन, पाहती त्यांना त्या ठाई, काय द्यावी त्याची साक्ष, दासगणू सांगती प्रत्यक्ष, गजानन विजय प्रत्येकास, अनुभवन सांगतो, गोविंद तनया अनुभव आला, योगीराज हृदयी रंगविला, दासगणूने जैसा रेखाटिला, हृदयी पटला वरी तो.
त्याचेच हे प्रतीक माझी लेखनी कारणी देख शब्दचित्र हृदयी सर्व दास गणू आईचे आईने जे बोलविले त्याचे मी अनुकरण केले कृपे पांडित्य ते लाभले भाग्य दुसरे काय ते श्रोते बंधू माता तुम्ही घ्यावे वेचे सुविचार तेही कारण ते दासगणू पायी प्रेमे मी अर्पिले राधे तनया आशीर्वाद त्याचाच झाला प्रसाद घेतो चवी आणि स्वाद निजानंदे डोलता असो पुढे कथा अति उत्तम दासगणू सांगती तेच प्रमाण सर्वा सत्य निवेदन बालमुखे हे करीतो इति श्री गजानन भक्ती विजयामृते अष्टमोध्याय गोडहा हरे नमः गण गण गणात बोते।